वाजेपर्यंत हे चाललं होतं, 4 वाजेपर्यंत, आणि पहिली फेरी म्हणून ती मागणी केली. पण त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ मोजणी चालू करा अशा प्रकारचे हे केलं. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, निवडणूक कायदा 60 या नियमानुसार आरओला 3 निवडणूक थांबवता येते, आणि त्यांची मनस्थिती ती नव्हती. मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारा, शासकीय कर्मचारी असेल, इतर कोणी असेल, त्याला सुद्धा ते काम अवघड झालं होतं. आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही, परंतु याच्यामध्ये सुद्धा दबाव तंत्र वापरलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं पुढं निवडणूक मतमोजणी करावी लागते, पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील मर्चंट्स बँक नाशिक यांच्या मतमोजणी 3 दिवस चालली होती. सकाळी 9ला चालू व्हायची, 7-7:30ला बंद व्हायची. सील करून लॉक करून जागेवर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी परत चालू व्हायची. म्हणजे हे काय सहकारात तरतूद असताना सुद्धा 40 तास लोकांना भेटीच धरलं गेलं. काय अडचण होती? खरं तर अजित पवारांनी आपल्या सभांमध्ये सभासदांना मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली आहेत. चांगल्या पद्धतीनं भाव देऊ असं देखील जाहीर केलंय. अजित पवार ते करतील का, आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काही पॅनल आहे, या पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी जर भाव नाही दिला तर ही पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कशी भूमिका असणार? बघा, त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्णत्वाला न्यावीत. त्यांनी माझ्या सभासदाला फसवू नये, मगाशीच मी सांगितलं. आणि शेतकरी नेते म्हणून जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर माळेगावच्या सभासदाबरोबर तुमच्या खाजगी कारखान्याला सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला, ऊस उत्पादकाला तोच भाव देण्याची परंपरा राज्याला करून आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर हा जो निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे. सभासद असा निकाल देतील असं वाटलं होतं तुम्हाला? हे कधीही वाटलं नाही. जिव्यांना आम्ही सातत्यानं काम करत असताना सर्वसामान्य माणसाचं, सभासदाचं काम अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठुरपणे करत असतो, आणि अशा पद्धतीचा दोघांनाही आम्हाला निकाल अपेक्षित नव्हता. अजित पवारांचं पॅनल 20-1 ने त्या ठिकाणी आलेलं आहे. काय शुभेच्छा अजित पवारांना?